आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण जमलो आहोत। तर प्रथम तर मी जे स्वर्गीय बलराम फाउंडेशन आहे, मल्टीपर्पज फाउंडेशन, खरोखर मला यांच्याविषयी काय शब्द आता मला कमी पडून राहिलेले आहे की खरोखर त्यांनी एवढं सुंदर आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि जे काही ज्वलंत मुद्दे आहेत आज समाजाला ज्याची गरज आहे हे वारंवार हे जे फाउंडेशन आहे हे फाउंडेशन आपल्याला दरवर्षी कार्य करत असते की वेगवेगळे मुद्दे हे आपल्यासमोर आरशाच्या रूपानं मांडत असते की ज्याची आपल्याला गरज आहे। तर असं या आज जो मुद्दा आहे तो आहे व्यसनमुक्ती। तर या कार्यक्रमाला उपस्थित आपले गट शिक्षण अधिकारी खानसाहेब, प्रशासकीय अधिकारी संजूभाऊ सुरळकर, तसेच आपले माजी उपसभापती असलेले सोनोने भाऊ, तसेच मंचावर सर्व आपले केसकर साहेब, सर्व मंचावर उपस्थित आदरणीय आमच्या दिदी, तसेच सर्व गावकरी बंधू आणि भगिनी तथा सर्व विद्यार्थी मित्रांनो। तर बघा, आज जो हा विषय आहे व्यसन मुक्ती, तुम्हाला आवडलेला आहे का विषय मुलं हो? कारण उद्याची भावी पिढी आपण आहात। गाव तुम्हाला हा विषय आवडलेला आहे का? आवश्यक आहे का? बरोबर। हा, तर बघा, आता आपण शिवाजी महाराजची जयंती साजरी करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो। या जे काही मान्यवर आहेत हे जे ज्यांनी आपलं जीवन, आपला संसार पणाला लावला आणि कोणासाठी मंडळी? आपल्यासाठी लावला ना। मग त्यांची जी आजची पिढी आहे ही जर व्यसनाधीन त्यांना दिसत असेल तर त्यांना काय वाटत असेल है ना? शिवाजी महाराज जर समजा साक्षात आज आपल्या समोर हजर आहे, समजून झालाय बाळ यांनी नाटक छान सुंदर रीतीने पेहराव केलेला आहे। लक्षात घ्या की साक्षात समजा शिवबा या ठिकाणी उपस्थित आहे आणि जर यांना आपल्या गावातील कोणी दारू पिताना दिसलं, कोणी गुटखा खाताना दिसलं, तंबाखू खाताना दिसलं, सिगरेट पिताना दिसलं, कसं वाटेल? चांगलं वाटेल? कारण त्यांनी स्वतःच्या जीवनाची आहुती दिली, प्राणपणाला लावले, तरी आपल्याला स्वातंत्र्य त्यांनी मिळवून दिलं। तर तेव्हाचा समाज, तेव्हाची गरज होती का तेव्हा जे अराजकता होती त्या अराजकतेला थांबवण्यासाठी त्यांनी आपला प्राण सुद्धा संकटात घातला। पण आजची कंडिशन काय आहे? आज आपल्यावर कोणी असं आक्रमण करते? आज आपण आपल्याच मनाच्या स्वाधीन झालेलं आहे, म्हणजे आपल्यावर राज्य कोणाचं झालेलं आहे? आपल्या मनाचं झालेलं आहे। मन म्हणेल ते आपण करतो आणि म्हणून आज व्यसनाधीनता एवढी वाढलेली आहे। तर बघा मंडळी, एक शॉर्ट मध्ये घेऊ आपण। तिथे पीपीटी दिसते का तुम्हाला? याच्यामध्ये चित्र दिसते का विद्यार्थी मित्रांनो? तर बघा, या ठिकाणी जे आपल्याला व्यसन आहेत याचे मुळात कारण म्हणजे असे आहे, हे जे लहान बाल गोपाल आहे ना, यांना पहिले माहित नसते व्यसन काय चीज आहे, यांना हे पदार्थ माहित नसतात काय आहे, परंतु कोणीतरी दोस्त मित्राचा तो पाहत असतो आणि ते पाहून त्याला त्या गोष्टीची माहिती नसते की या गोष्टीमुळे माझं काय वाटोळं होईल जीवनाचं। म्हणून या ठिकाणी चित्राच्या माध्यमातून तुम्हाला सावध करण्यासाठी आहे। पहिला नंबर त्याला झूम नाही होत, झूम बघा, व्यसन कशाचं आहे बरं तुम्हाला सांगता येईल का? व्यसन कशाचं असते? व्यसन म्हणजे काय माहिती आहे का? नाही, ओके, काय हरकत नाही। असे पदार्थ खाल्ल्यामुळे ज्यांना आपल्या शरीराची तब्येत खराब होते ते पदार्थ आपण खातो आणि वारंवार ते आपल्याला खावेसे वाटतात, याला व्यसन म्हणतात की ज्याच्या बिगर माणूस राहू शकत नाही।
खूप सुंदर मला चांगलं वाटलं किंवा व्यसन म्हणजे काय माहित नाही. कारण खरोखर आहे ना, हा मुद्दा आपण कधी समाजासमोर अशा रीतीनं मांडत नाही. आज हे व्यासपीठ या फाउंडेशननं उपलब्ध करून दिलेलं आहे, म्हणून त्यांचे मी पहिल्यांदा प्रथम आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी असा विशेष कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. तर बघा, तंबाखू माहित आहे तुम्हाला? माहित आहे? ओके. तंबाखू खायला पाहिजे का? दारू माहित आहे? दारू प्यायला पाहिजे का? वा, उद्याची भावी पिढी. सर, आपलं एज्युकेशन कामा झालं. वा 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 वा. आता फक्त एकच ध्यानात ठेवा, आता जे तुम्ही बोलले ना, हे असं कायम जिंदगीत लक्षात ठेवायचं की हे व्यसन आपल्या कामाचं नाही. दारू पिल्यानं, सिगरेट ओढल्यानं, तंबाखू खाल्ल्यानं आपल्याला नाना तऱ्हेच्या बिमाऱ्या होतात. आपलं लिव्हर खराब होते, आपलं फुफ्फुस खराब होते. आहे ना, चित्रात दाखवलेलं आहे. मंगेश भाई समोर पुढे घ्या, पुढे. हे बघा, दिसतो ना चित्रात, तो व्यक्ती कसा आहे? तो व्यक्ती व्यसनी करणार आहे. मग आपली कंडिशन अशी होते, तुमचे दात बसून जातात, हे गाल फळा बसून जातात, काय डोळे खोल जातात. त्यानंतर तुमचे सर्व अवयव खाली दाखवलेला आहे पुतळा. तुमचे सर्व अवयव तुमचे हळूहळू निकामी होतात. आणि अशा रीतीने पुढचं गेलं. बघा काय काय आहे. सिगरेट आहे, तंबाखू आहे. हे पदार्थ आपण सेवन केल्यानं आपल्याला टीबी होऊ शकतो. काय काय होऊ शकतो? अजून आपल्याला कॅन्सर होऊ शकते. काय होऊ शकते? मंगेश भाई पुढे घ्या. हा, कॅन्सर म्हणजे कर्करोग. आणि तिथे चित्रात दाखवलेलं आहे, जठर खराब होऊ शकते, तुमचे आतडे खराब होतात, हृदय खराब होते. आणि हे झाले शारीरिक. आणि गाडी चालवत असताना तुम्ही दारू पिलेला असले तर काय होऊ शकते? बरोबर. मग आता तुम्ही सांगा, हे सगळं असूनही माणूस व्यसन करते काऊन? हे सगळं माहित आहे, माहित आहे की नाही? मग तरी माणूस व्यसन करते काऊन? गहन प्रश्न आहे. शांती झाली एकदम, आहे की नाही? सवय. आता सवय लागली कशी? आहे ना, सवय एकदम लागली का? सवय झाली ना ती. म्हणजे हळूहळू आपण पहिल्या दिवशी घेतलं, दुसऱ्या दिवशी खाल्लं. मग सवय कशी लागते थोडक्यात पाहू, कारण वेळ कमी आहे तसंही. बघा, आता आपण मित्र असला समजा एखादा, आता काय, मी स्वतः आहे इथे बसणाऱ्या बऱ्याचशा मंडळींना माहित आहे की मी पहिले 24 तास दारूच्या नशेमध्ये राहत होतो. म्हणून मी त्याच्यातून निघून आज बाहेर आलेला आहे. या विद्यालयाच्या माध्यमातून ते मेडिटेशन शिकलो. माझं जीवन पहिले उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होतं, ते आज रोजी पुन्हा जागेवर आलं. आणि आज रोजी जीवनामध्ये आनंदी आनंद आहे. काय आहे? आनंदी आनंद आहे. नाही तर खरोखर अशा व्यसनाधीन ते माणसाची कंडिशन आज एवढी खराब असते की भयानक. आज जर म्हणजे एवढे हे व्यसनाधीनता किंवा एवढ्या ह्या खोट्या गोष्टी, पापाचा हिंसाचार एवढा वाढलेला आहे की आज ही धरणी माता सुद्धा कंपामाई होऊन राहिली. आणि धरती माता काय म्हणते? डगमगली ही धरणी माता, डगमगली ही धरणी माता, अन पाप वाढलं भारी बा देवा दत्ता, दुनिया बिघडली सारी, बिघडली सारी. हो, डगमगली ही धरणी माता. म्हणा मागे,
डगमगली ही धरणी माता, पाप वाढलं भारी बा, शिव बाबा दुनिया बिघडली सारी, बा शिव बाची दुनिया बिघडली सारी. म्हणून आता हे जरी दुनिया बिघडलेली आहे, परंतु आता आपल्याला त्याला परत दुरुस्त करायचं आहे. दुरुस्त. ओके ओके. तर आता आपण ही दुनिया दुरुस्त करू, आपण ध्यान करू, धारणा करू. आणि याच्यामध्ये सर्वात मूळ कारण हे झालेलं आहे की मुळात आपण कोण आहे हेच विसरलेलं आहे मंडळी. आता इथे बरेच मोठे मंडळी सुद्धा आहेत, लहान सुद्धा आहेत. व्यसनाधीनतेला कारण आहे की मुळात मला टेन्शन येते म्हणून मी टेन्शन दूर करण्यासाठी व्यसन करतो. साहेबांना रागावलं समजा मला मीटिंग मध्ये, खोपडी गरम झाली, साहेबांचाही म्हणू शकत नाही, मग शेवटी बरोबर. हे सुद्धा व्यसनाधीनतेचं कारण आहे. म्हणून आपण कोण हा सत्य परिचय जेव्हा आपल्याला होतो तेव्हा आपलं मन ताब्यात येते. मग आपण कोण, तर आपण एक चैतन्य ज्योतिर्बिंदू आत्मा आहे. शरीरामध्ये ती शक्ती आहे म्हणून हे शरीर बोलू शकते. ती शक्ती निघून गेल्यावर शरीर बोलू शकते का? नाही बोलू शकत. आणि म्हणून आपल्याला हे माहित नाही. आपण काय म्हणतो की माझं नाव म्हणजे मी. परिचय द्यायचं झालं तर आपण काय म्हणू, मी कोण, मी विजय हिंगणे. मी काय करतो, मी आरोग्य सहाय्यक आहे, पुन्हा पदावर आहे, बरोबर. पण हे म्हणजे मी नाही आहे. तर मी म्हणजे या शरीराला चालवणारी ती शक्ती आत्मा आहे. आणि ती चैतन्य आत्मा हा शांत स्वरूप आहे. आपण आत्मा हा प्रेम स्वरूप आहे. ती शक्ती आनंद स्वरूप आहे. परंतु आपण फक्त आपल्याला जो दिलेला रोल आहे या रोलला पाहतो आणि या रोलला पाहून त्या रोल मुळे आपण दुःखी होतो. साहेब बोलले, कोणाला बोलले, कर्मचाऱ्याला बोलले. पण मी कर्मचारी आहो का? मी कोण आहे? आत्मा आहे, ती शक्ती आहे. म्हणून वी आर अ सोल प्लेइंग अ रोल. मी तो रोल अदा करत आहे. परंतु रोल आणि सोल हा एकत्र झाला आणि म्हणून आपली गडबड झाली. तर असो, या ठिकाणी वेळ संपत आलेला आहे. तर आपली रजा घेतो आणि सर्वांना पुन्हा एकदा ओम शांती, ओम शांती. सर्वजण निरोगी राहायचं. मग आता शिवाजी महाराजची शपथ घेऊन सांगू की निरोगी राहो. जय भवानी, जय भवानी, ओम शांती. खूप छान सर. नक्कीच आमच्या गायगावासियांना तुमचं मार्गदर्शन लाभलं आणि निश्चितच ते त्यातून फायदा घेतील. यानंतर छोटासा स्वागत समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे.